नमस्कार मंडळी. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये 1974 जागांसाठी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये मित्र तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यासाठी मित्र तुम्हाला जे पे स्किल लागतात त्या ठिकाणी मित्र चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी पे स्किल सुद्धा मिळणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी प्रोसेस आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवनवीन पाहण्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या अंतर्गत या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राट स्वरूपात तुम्हाला रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला NHM.Maharashtra.go.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये साठी मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर मित्रांनो परीक्षा शुल्क असणार आहे. ओपन साठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीय असला तर तुम्हाला 900 रुपये फी आहे. अनाथांसाठी मित्रांनो तुम्हाला 900 रुपये फी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. त्याचबरोबर एक्झामच्या 7 दिवस आधी तुमच्याकडे हॉल तिकीट हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरताना परीक्षा शुल्क जी भरलेली पावती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची काही महत्त्वाची सूचना आहेत. यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी NHM.Maharashtra.go.in ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती आणि हा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर वयाच्या पुराव्यासाठी या ठिकाणी SSC मार्कशीट, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे सुद्धा जोडायचे. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरताना मित्र तुम्हाला पहिल्यांदा प्रॉपर निर्मित करायचे आहेत, अर्ज सादर करायचा आणि परीक्षा शुल्क अशा 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला NHM.Maharashtra.go.in या वेबसाईटवर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, प्रोफाईल निर्मिती, फोटो सही, अर्ज नोंदणी नंबर, परीक्षा शुल्क, छायांकित व स्वाक्षरी प्रत अपलोड करणे, कागदपत्र अपलोड करणे आणि प्रवेशपत्र अपलोड करणे अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी जी वेबसाईटद्वारे तुम्ही माहिती करायची आहे. ह्यासाठी मित्रांनो जे एक्झाम सेंटर आहेत ते एक्झाम सेंटर 3 एक्झाम सेंटर द्यायचे आहेत. त्यापैकी एक एक्झाम सेंटर तुम्हाला देण्याचं आहे. त्याचबरोबर एक एक्झाम सेंटर मिळतात तुम्हाला एक्झामचा 7 दिवस आधी हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला मिळाले जाणार आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला परीक्षेमध्ये जायचं असेल तर मित्र तुम्हाला जे वैध डॉक्युमेंट्स असतात यामध्ये मित्र तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, पासपोर्ट असेल किंवा बँक पासबुक फोटो सहित असलेलं राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक जे असतं ते सुद्धा तुमचं लागणार आहे. यामध्ये मित्रांनो जी पदनिहाय संख्या आहे ती जर बघितली तर 1974 जागांसाठी पदभरती असणार आहेत. यामध्ये SC साठी 143 जागा, ST साठी 103 जागा, VGT 30 जागा, NTB 60, NTC 29, NTD 0, SBC 72, OBC 243, SCBC 197, EWS 197 आणि ओपन 900 जागांसाठी पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर इतर आरक्षण सुद्धा असणार आहेत की जसं की सर्वसाधारणसाठी एकूण 650 जागा, महिला 30% 593 जागा, माजी सैनिकांसाठी 296 जागा आहेत. त्याचबरोबर खेळाडूंसाठी 99 जागा आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी 99 जागा, भूकंपग्रस्तांसाठी 40 जागा, अंशकाली दुर्योगासाठी 197 जागा, दिव्यांगासाठी 4% जागा 79 जागा आहे आणि अनाथांसाठी 20 जागांसाठी तुम्हाला अशा स्वरूपाला या ठिकाणी सोशल रिझर्वेशनचा कॅटेगरी जे आरक्षण असतात त्याच्या ठिकाणी माहिती आहे. त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता मित्रांनो शैक्षणिक पात्रता बिले आयुर्वेद MBBS पदवीधारक असणं आवश्यक राहणार किंवा या ठिकाणी BUMS लागणार किंवा BSc नर्सिंग लागणार किंवा BSc इन हेल्थ कम्युनिटी हेल्थ यांची जी मेडिकलची डिग्री असते ते सुद्धा लागणार. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आयुर्वेदिक असेल तर किंवा BUMS असेल तर या ठिकाणी इंटर्नशिप पूर्ण असलेले विद्यार्थी आणि NMMC किंवा MCIM प्रमाणपत्र जे असतं त्याचं रजिस्ट्रेशन हे सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर तुमची या ठिकाणी जी निवड प्रक्रिया असते ती मित्र तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी जी कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे त्यामध्ये 100 मार्काची एक्झाम असणार आहेत. एक प्रश्न हा 1 मार्काला असणार आहे. यामध्ये किमान 85% मार्क्स तुम्हाला मिळवायचे. तसं या ठिकाणी जो अभ्यासक्रम देण्यात आला आहे तो या ठिकाणी अभ्यासक्रम तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर प्रवेशपत्र हे NHM.Maharashtra.go.in हे वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म आणि या ठिकाणी हॉल तिकीट सुद्धा मिळणार आहे. त्याचा मित्रांनो ह्या एक्झामसाठी 120 मिनिटाचा कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे पे स्केल असतं ते मी पे स्केल जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला पे स्केल महिन्याच्या प्रमाणपत्र प्रशिक्षण दरम्यान तुम्हाला निवड झाली तर
10,000 रुपये पे स्केल स्टायपेंड दिला जातो. त्याचबरोबर आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र कंत्राट स्वरूपात आहे, त्यांना मित्रांनो तुम्हाला 25,000 रुपये दर महिना 15,000 अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती आणि पेमेंट सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी nhim.महाराष्ट्र.go.in वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी परीक्षेस हॉल तिकीट संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. यासाठी मित्रांनो डोमासेल बाबत काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील रहिवासी असलेले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर जर कर्नाटक सीमा असेल आणि त्याचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यासाठी मित्रांनो वयोमर्यादा ओपनचं 18 ते 38 वर्ष लागणार आहेत आणि कोणतीही कास्ट असेल तर 43 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर दिव्यांगासाठी 45, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, अंशकालीन 55 आणि माजी सैनिकांसाठी रिटायरमेंट नंतरची 3 वर्षापर्यंत अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी वयाची सवलत असतात. यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनानुसार जेवढं आरक्षण असतं त्यासाठी EWS आरक्षण आहे, महिला आरक्षण आहे, खेळाडूंचं आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, अंशकालीन पदवीधर आरक्षण, अनाथांचं आरक्षण, दिव्यांगाचं आरक्षण असे सर्व आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर फॉर्म भरताना तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे आहेत आणि प्रवेश शुल्क असताना मित्रांनो तुम्हाला प्रवेश शुल्क ही नॉन रिफंडेबल असणार आहेत. ओपनची 1,000 आणि कास्टसाठी 900 रुपये नॉन रिफंडेबल तुम्हाला ठिकाणी फी असणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचा जो लहान कुटुंबाचा फॉर्मॅट आहे तो सुद्धा अपलोड करायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव श्रीमती म्हणजे तुमच्या वडिलांची किंवा पती पत्नीची नाव लिहा, तुमचं वय वर्ष लिहायचं आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात ते, तुम्हाला आज रोजी किती आहेत मुलांची संख्या आहे ते लिहायचे, असेल तर लिहा, नसेल तर जो आकडा आहे तो टाका. त्याचबरोबर असेल तर त्याची जन्मतारीख लिहायची, ठिकाण टाका, सही आणि नाव सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी जो फॉर्म आहे तो पाहिला. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.